पिछले 2 दिनों के भीतर मौदा परिसर में परमात्मा एक आश्रम के पास एक खेत के बाड़े में बंदी गायों पर एक बाघ ने हमला किया है, जिसमें 2 गायों की मौत हो गई। इसके तुरंत बाद अगले दिन माथनी शिवारा में एक तेंदुए ने हमला करके 2 गायों को मार डाला। इन 2 घटनाओं के कारण शहर के नागरिकों में दहशत का माहौल बन गया है। इसके अलावा शहर के लापका रोड क्षेत्र में बाघ दिखने की चर्चाएं भी तेज हो गई है। नतीजन मौदा शहर के राजमार्ग के किनारे बसी बस्तियों में शाम 7 बजे के बाद नागरिकों का सड़कों पर घूमना बंद हो गया है। अर्जुन नगर और प्रगति नगर जैसे क्षेत्रों में जहां पहले रात 11 बजे तक बच्चे, महिलाएं और नागरिक टहलने के लिए निकलते थे, अब बाघ के डर के कारण 7 बजे के भीतर घर पे जैसी स्थिति बन गई है। मौदा शहर की विभिन्न बस्तियों के नागरिकों में यह डर व्याप्त है। मौदा शहरातील अर्जुन नगर आणि प्रगतीनगरचा परिसर आहे। ही जी वस्ती आहे, ही वस्ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ला लागून आहे। या ठिकाणी मागील 2-3 दिवसापूर्वी परमात्मा एक आश्रम दिनांक 11 तारखेला परमात्मा एक आश्रम परिसरामध्ये एका वाघाने एका गायीवर हल्ला केला आणि त्या गायींना ठार केलं। तसेच आज सुद्धा माथनी शिवारामध्ये 2 गायीवर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये त्या गायींना ठार केलं। आणि लोकांच्या मतानुसार की ज्ञानगंगा कॉन्व्हेंट आहे, लापका रोड आहे, या परिसरामध्ये काल वाघ दिसल्याचं अनेकांनी सांगितलं आहे। त्यामुळे मौदा शहरामध्ये वाघाची दहशत एवढी झालेली आहे की सायंकाळी 7 वाजल्यानंतर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये रात्री 11, 11:30 पर्यंत लोकांची ये-जा असायची, फिरायच्या महिला, लहान मुलं खेळायचे। परंतु या 2 दिवसामध्ये या वस्तीमध्ये 7 वाजल्यानंतर लोक आपले दरवाजे बंद करून आतमध्ये बसतात, कोणीही बाहेर निघत नाही। एवढी दहशत वाघाची या परिसरामध्ये मौदा शहरामध्ये पसरलेली आहे। या बाजूला राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एक सूर्या नगर लेआउट आहे। या ठिकाणी नहरच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झुडपं वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी रानडुकराचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये असतो। त्याची सुद्धा एक भीती मौदा शहरातील नागरिकांना झालेली आहे। यापूर्वी मौदा शहरामध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस झालेला होता। मागच्या वर्षी एका मुलाचा त्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जीव गेला। भटकी कुत्र्याचा काही प्रमाणामध्ये बंदोबस्त केला, परंतु मागील या 2-4 दिवसामध्ये वाघ, बिबट्या आणि रानडुकर यांची दहशत एवढी पसरलेली आहे की लोक त्या दहशतीखाली आहेत।